जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात घराबाहेर झोपलेल्या एका तरुणाला जाळून मारल्याची घटना घडली आहे। पण ही हत्या कुणी केली हे शोधणं पोलिसांसमोर आव्हान होतं। अखेर या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय। जालना जिल्ह्यासह राज्यात खळबळ माजवणाऱ्या या घटनेत 2 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। पण या तरुणासोबत नेमकं काय घडलं, पोलिसांनी या हत्येचा उलगडा कसा केला आणि मुळात या हत्येचं कारण तरी काय, पाहूया या व्हिडिओतून। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातल्या मेहुणा गावात तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली। हत्येच्या या घटनेनं एकच खळबळ उडाली। आकाश जाधव असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। अवघ्या 22 वर्ष वयाच्या या तरुणाचा असा मृत्यू झाल्यानं सगळीकडे हळहळ व्यक्त होतीये। धक्कादायक बाब म्हणजे घराबाहेर झोपलेल्या या तरुणाला उचलून नेऊन मारण्यात आले। आकाश नेहमी जनावरांच्या राखणीसाठी घराबाहेर झोपायचा। त्या दिवशीही रात्री तो असाच घराबाहेर झोपला। रविवारी सकाळी जेव्हा आकाशचे वडील बबनराव जाधव त्याला उठवण्यासाठी गेले तेव्हा आकाश तिथं नव्हता। आजूबाजूला जेव्हा त्याचा शोध घेणं सुरू करण्यात आलं तेव्हा तो सापडला नाही। त्यानंतर काही वेळात घरापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या एका कोरड्या शेततळ्यात आकाशचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला। आकाशचा घातपात कुणी आणि कशासाठी केला असा प्रश्न उपस्थित झाला। आकाशची हत्या करणाऱ्या आरोपीला शोधून त्याला जेरबंद करत कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली। मेहुणा गावामध्ये, बदनापूर तालुक्यातील छोटंसं मेहुणा गावामध्ये सकाळी ठीक 11 ते 12च्या दरम्यान ही घटना घडलेली निदर्शनास आलेली आहे। तर रात्री हा मुलगा बाहेर रोज झोपण्याच्या निमित्तानं बाहेर झोपत असे, तर तो झोपण्यासाठी गेला होता। सकाळी जर वडील बघायला गेले तर मुलगा जिथं झोपायची जागा होती त्या जागेवर हजर नव्हता। तर वडिलाला वाटलं कुठं शौचालयास वगैरे गेला आहे का असं वाटलं, पण नंतर बघितलं तर मुलगा 1 तास पण वापस आलेला नाही। तर वडिलांनी इकडे तिकडे पाहुण्या रावळ्यात चौकशी करण्याचा प्रयत्न केला, फोन लावण्याचा प्रयत्न केला की बाबा कुठं गेला का, बाहेर गेला का। तर तसं काही निदर्शन आलं नाही। मग सर्वांना कॉलिंग झाल्यानंतर आम्ही सर्वांनी इकडे तिकडे शोध मोहीम सुरू केली असता आम्हाला ठीक 11 ते 12च्या दरम्यान हा मुलगा समोरच स्वतःच्या घरापासून मुलाच्या 500 ते 400 मीटर अंतरापर्यंत एका शेततळ्यामध्ये जाळलेल्या मृत अवस्थेत आढळून आला। मृत आकाश जाधवचा मृतदेह जालना इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। घटनेचं गांभीर्य ओळखून जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्यासह बदनापूर पोलीस पथकानं घटनास्थळी जाऊन पाहणी केली। या घटनेचा पोलीस तपास करत होते। अवघ्या 3ऱ्या दिवशी पोलिसांनी या प्रकरणात 2 आरोपींना अटक केली आहे। पोलिसांनी यासाठी तपास पथकं तयार केली होती। यात आकाशला आलेल्या फोन कॉल्सवरून माहिती गोळा करत हत्येच्या हेतूचा शोध पोलीस घेत होते। आकाशच्या नातेवाईकांची आणि आसपास राहणाऱ्या लोकांची पोलिसांनी चौकशी केली। या चौकशीतून जी माहिती समोर आली त्यामुळे आकाश जाधवची हत्या का आणि कुणी केली याचा उलगडा झालाय। पोलिसांनी आकाशच्या शेजारी राहणाऱ्या 2 जणांना या प्रकरणी अटक केली आहे। गणेश मिसाळ आणि बालाजी मिसाळ अशी अटक केलेल्या 2 आरोपींची नावं आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांच्या बहिणीसोबत आकाशचे प्रेमसंबंध असल्याचा त्यांना संशय होता। त्यामुळे रात्री घराबाहेर झोपलेल्या आकाशला त्यांनी जवळच असलेल्या कोरड्या शेततळ्याजवळ बोलावून घेतलं आणि आधी गळा आवळून त्याचा खून केला। पण पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं आरोपींनी त्यांच्याच मोटरसायकलमधलं पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला। गंभीर अशा या हत्येच्या घटनेचा उलगडा पोलिसांनी अवघ्या 36 तासात केला। पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी काय माहिती दिली आहे ती पाहूया। 9 तारीखला बदनापूर पोलीस स्टेशन येथे एका व्यक्तीचा अर्ध जाळलेला मृतदेह आम्हाला एक शेततळ्यात सापडला होता आणि त्याच्यामध्ये घातपात काहीतरी झाला असेल ते प्राइमा फेसी वाटत होता। तर लगेच त्याच्यामध्ये मर्डरचा केस दाखल करून तपास सुरू करण्यात आली होती। DYSP कुलकर्णी साहेबांच्या नेतृत्वात त्याच्यामध्ये बदनापूर पोलीस आणि LCBची टीम काम करत होती आणि त्याच्यावर ॲडिशनल SP चा स्वतः लक्ष होता। तर त्याच्यामध्ये हा व्यक्ती बबन जाधव हा मयताचं नाव आहे आणि त्याचेच शेजारी राहणारे 2 लोकांनी त्याचा मर्डर केला असा निष्पन्न झालेला आहे। दोघे भाऊ आहे, गणेश मिसाळ आणि बाळाजी मिसाळ, त्याच गावाचे राहणारे आहे। त्या दोघांनी त्याला अगोदर कपड्यांच्या सहाय्याने त्याचा गळा घोटून म्हणजे स्ट्रँग्युलेशन केला आणि मेल्यानंतर घरी गेले, गाडीमधून मोटरसायकलमधून पेट्रोल काढला, आणून त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला सबूत नष्ट करण्यासाठी, सो दॅट त्याची ओळख पडणार नाही। आणि ते अर्ध जाळलेला नंतर
शेततळामध्ये ढकलला. हा घटना निष्पन्न झाल्याने दोघे आरोपी ताब्यात घेतलेले आहे. आज त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस पण केलेला आहे आणि प्रायमा फेसी आतापर्यंत तपासमध्ये इल्लिसिट रिलेशन वरून अफेअरवरून या आरोपीची बहीणसोबत त्यांना संशय होता की मयताचा अफेअर आहे. त्या संशयावरून ही घटना घडलेली आहे. 14 तारीखपर्यंतची PCR मध्ये 11 झाली. 3 दिवसाची PCR कोर्टाने दिली आहे. त्यामध्ये पुढची तपास करून आम्ही अजून गरजाप्रमाणे PCRची मागणी करू. दरम्यान आकाश जाधवच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपींना तात्काळ न्यायालयात हजर करण्यात आलं. दोन्ही आरोपींना न्यायालयानं 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करतायत. या दोघांशिवाय आणखी कुणाचा या हत्येत सहभाग आहे का याचाही तपास पोलिसांकडून केला जातोय. पण जनावरं राखण्यासाठी घराबाहेर झोपणाऱ्या आकाश जाधव या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं सगळीकडे हळहळ व्यक्त होतीये. सुयोग खर्डेकर आणि अनंत साळी, लोकमत.com, जालना.